मुंशीराम मग कुकडे हो वेगळ्या शांताराम, तो शिवल्या तो देवल्या 2 दिवस झाले बांधलेलात ना बा, त्याला खाल्लं पिल्लं काही पाणी नाही माझ्या इथे. नुसतं वळवून राहिले तरीसा वाचवा वाचवा वाचवा, काहीतरी करणं बाबा, मोरी नाही एखादा त्यातला. मुंशीराम भाऊ मी काय पाहू सांगा बुवा तुम्ही, त्याच्या बापानंच टांगेला त्याईले देवल्याला शिवल्याले उलट, आणि मी गेलो आणि सोडलं तर तो बुडा घरी मा घरी येईन भांडण करत फालतू घेणं त्यानं. कसं मा घरावर गोटे तुम्हाला माहित आहे ते बुडा कसा आपतची बुडी आहे. काही नाही म्हणत तो बुडा, तुया कशा वळणात आहे तो बुडा, 2 गोष्टी ऐकते तुया, म्हणून म्हटलं मी तुले जसं ते सोडवून जाऊ दे. कुठे जिता जीव आहे, कुठे पाप घेऊन राहिला, एखादा फेकांदा मेला फेला जास्त गिस्त झाला अजून दवाखान्यातही पैसे लागते, मेला तर केसही होईल. फालतू त्यापेशी काय बाप्पा दे सोडून, तो बुडा काय ना असा मोजा फालतू राजा मा घरावर गोटे आणसान बा तुम्ही घेणं देणं. कसं तो बुडा लय खतरनाक आहे ना, पहिलेच तर हेला चोरून नेला तर तो बुडा पळेलाच आहे त्याचा, बंदूक केला त्याचं. काय करता सांगा तुम्ही मला, याच्यात काय बोलसान तुम्ही. आणि हे खांडो खराबी सुधरत नाहीत ना. या वयात त्या बुड्याला उमेद आहे काम करायची, पण या दोघांना काहीच काम करायची उमेद नाही, काहीच करत नाही ती, बिनलाजी आहेत नाही काही, वटे राखतात गावात. सांगा काय करता त्या बुड्याचं मग पाहू, पहिली त्याला सोडून देऊ. बरं मी मा घरावर घेणार नाही होते, मी डायरेक्ट तुमचं नाव सांगेन त्या बुड्याले, सांगून देतो. मी तर सोडून तर देतोच त्याले, पण कसं आला तो बुडा मा घरी टंगटंग करत की पहिला बजेट तुमचं नाव सांगेन हो मी. नाव सांगितलं बे, मी जबाबदारी घ्यायली, कसं मला सपोर्ट पाहिजे, सोबत पाहिजे मला. मी तर सोडतो, चालतो, देऊ सोडून द्यायला, बदलक लोटकेल ठेवते बे. म्हणसान तसं बाबा, आपल्या कानाला हातात हो बा, आपण आपल्याला काही घेण देण नाही. सोडू लागतो मी, लागलंच तर सोडूनही देतो, पण कसं काही झालं तर कसं तुम्ही त्याला जबाबदार. म्हटलं तुला मी पाहून घेईन म्हणून, ती पुढची जबाबदारी माही. मला चिंता वाटून राहिली का, त्याच्या बायका माघरी 2 दिवस 2 खेप आल्या का मुंशीराम भाऊ पाहत यायला सोडून, हा बुडा गोट नाही घेऊन राहिला. त्या बायला काही जीव आहेत की नाही, त्याचा जीव गुतीला द्यायच्या, खाईले का काही करत राहते हा बुडा, घेणं देणं दोन्ही वायला आल्या त्यानं मागं त्या बुड्याच्या. आता काय सांगू तुला अंदरच्या गोटी, काय त्याच्या बायकाला सुधरता येत नाही यायले, जटी जटी तोंड खूप पसतात नाही हे दोघं इथं आहेत खाऊ आत ना, त्या बुड्या जीवार तर जगून राहिले. त्याला समजत नाही त्याच्या बायकाईले, 2 गोटी नवऱ्याला समजून सांगा, काम धंदे काही वावरात न्या, इकडे तिकडे मोकाड्या सांड्यासारखे फिरू देतात त्याला. आणि आता असं झालं की मग घरदारी फिरतात आपल्या. ते जाऊ दे बा, बाईची जात आली ती आपल्या घर लोक, तेवढं निपटून टाकू. चाल बरं देऊ वर सोडू, काही नाही होत, जाऊ दे. मित्रांनो आम्ही देतो बा आता शिवलालले सोडून. आता बुडा काय करते काय माहित पुढे, काय मारामारी होते काय माहित, छाद होते का मला नक्की. मला तर शिया खाण्याचाच म्हणा बुड्याच्या, पण मी मुंशीराम भाऊच्याच घरावर देणार आहे ते गोटे लोटून. आता लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बुडे भाऊ घरी आहे का हो? कोण आहे? जी मी रामा आहो ना, रामा हो. हाबा नाहीत का घरी? बुडा काही घरी नाही रे बापा, बुडा गेला हेला घेऊन. आणि तुला काय काम पडलं रे बुड्यासोबत? तुम्हाला अर्जंट बुड्यासोबत सांग मला, कुकडे गेला बुडा हेला घेऊन? कुकडे जायला, कोणा वावरात जायला बुडा? चारायला नेला की लागवणला नेला? हेला कुकडे नेला बुड्यानं? आता तो बुडा का मा कानात सांगून जाते बापा, मी अटी चाललो की तटी चाललो. तू काही बोलतो गड्या रामा, मला एक गोष्ट धड सांगत नाही, आणि तू म्हणतो की कुठे गेला बुडा? मला काहीच माहित नसते बापा. बापा या बुड्याशी काम पडलं, बुडा सापडतच नाही घरी. हजर कुकडे जाते काय माहित, आता हे गेलं हेलगड घेऊन कुकडे गेला काय माहित. आता कोणा वावरात कुकडे थांबला त्या बुड्याले, अर्जंट काम आहे एकतो. मा मनात एकतो मा ह्याच्यात राहत नाही गोठ, म्हणजे पाला येईन पहिले बुडा कुकडे आहे आता. आजी पाहतो बा बुड्याला, कुकडे गेला बुड्याचा. पाय बापा कुकडे असते ना गावा गिरात, पाय तिकडेच. हो ना आजी पाहतो ना. हा काही तुला काही सांगूनच जायला नाही मग बुडा आहे की. हा ना, बुडा मोठा इतर आला बापा, शब्द नाही सांगत कोणाला. रे बापा मला काही सांगून नाही जात ना बुडा, किती खेप सांगू रे तुले? तुझा कान काय बैर येत का रे? ऐकून येत तुले? एकदा सांगलं काय 17 खेप सांगलं काय? तेच ते लावून राहिला तू बी. हो ना बापा, ऐकलं मी आतून काय सांगितलं तर. हा पाय तुम्ही बुडा कुकडे शिंदा हेला घेतला की नाही त्यापासून मा घराला नेरा पुरा कावाय बाई. जे ते लोक नेरा माझ्या दारी येऊन कल्ला करतात, हाय का बुडा हाय का बुडा. कायच करा मा या बुड्याचं, काहीच नाही बरं. गोट कोणती असते? आमचा हेला ला लागते, आमची म्हैस ला लागते, आमची वगार ला लागते. हेला वगार म्हशीला चाललं बापा त्या बुड्याची जिंदगी सगळी. आता इकडे माझ्या डोक्याचा खकाना होते ना. माणसं दारी आली की सांगत बसा येईल बुडा घरी नाही, बुडा घरी नाही. एक दिवस बुडा घरी सापडत नाही, मलाच तोंड द्यायला लागते लोकांना. यानं रे हो, यानं कोणीतरी सोडा ना आम्हाला, भुका लागल्या ना आम्हाला, पाणी तरी पाजा, मरू रे आम्ही बिना पाण्याचे. सोडा रे सोडा ना हो शांताराम भाऊ, हो मुंशीराम भाऊ, या ना. शिवल्या तू याच्यानं फसलेले का? मी पैशाची गोट काढली तू ना, मले लाला सुटलेले का तुझ्यासाठी? मले उलट टांगलं बुड्यानं, कोणी येऊ नाही राहिला आता वाचाले.
कोणी येईन आपण खांडू खराब होता आपल्या मनात कोण पडीत आणो घेऊ तुलेच पाहिजे होते पैसे माया याच्यात काल बोलणार तू तुझ्यामुळे फसलो का मी मी माया झटकन घेतली असते झटकन निघून गेलो असतो तू न घोर करून टाकला सारा या ना हो बुढे बा सोडा नो कोणीच नाही येऊन राहिला वाचवायला मला एकटा दापून भूक लागली ओ मा या ना शांतना कशा किरकाय मारून राहिली हे पाय बरं सोडणं गरजेचं आहे की नाही एखादा मेला घालून पाय कशा झिलपे झाले ते वाहिले ना पुरे अरे पोटात काहीच नाही रे त्याच्या अनाचा कोण नाही का नुसतं कल्ला करून राहिले तोंडे कोल्डे पडले असतील का जायचे थुकाई नशी नाही त्याच्या तोंडात त्याच्या तोंडावर गेलते का थुकाई येऊन नाही राहिले तोंडात काय राजा मुंजराम काय बोलसान तुम्ही चला हो शांताराम भाऊ मुंजराम भाऊ सोळा राजा आम्हाला सोळा ना सोळा हो काय सोळा करून आला रिकाम्या कामाले का साऱ्या दुनियाचे करतले का मग म्हणतो सोळा तुला जराशी लाज वाटत नाही लेगा कोण्या गोठीची कसा लेगा कधी सुदर्शन लेगा शिवलाल तू किती खेप सोडू लेगा मी तुला किती खेप वाचू बे माहिले का कधी जीवार येते मग भाऊ आता सोडली मी आहे धंदे आता पुरी अद्दल घडली मले आता नाही करणार मी मला फक्त एकदा सोडा राजा मला आहे की नाही भूकही लागली ताणही लागली 2 दिवस झाले लटकून ठेवला हो राजा शांताराम भाऊ सोडा ना राजा मला 11-12 शपथ घेऊन सांगतो मी आता रिकाम्या कामं नाही करणार फक्त मला सोडा आठवून आता काही करा तुम्ही कसंही करा आता राजा शांताराम भाऊ मुंशीराम भाऊ काहीच घेणं जर नव्हतं या शिवल्या पायी फसलो मी अटीसा मा भाऊ लय बावन आहे ना हा लय 52 पत्त्यातली जोकर आहे हा घडी तर काय सांगा तुम्हाला मला सोडा बा याचं काय असेल तर कविता राहू द्या द्यायला लागलं तर मला पहिले सोडा तुम्ही मा पोरगा वाट पाहत असेल जगण्या तिकडे लढत पडत असेल लगाले लय मोठा म्हणून याला घेणं देणं नाही नोटा जर खिशात पडले असते तर आणि जर हाती नसते लागली तुम्ही तर काय रे झालं की सारखं तुम्हाला लोक फुकाला खाय सवय पडली दोघी भावाली मुंशीराम भाऊ हे काम कसं आहे माहिती का फुकाचं खाय द्यायला असतं मग काय लाजाने वाटत नाही दोघंही लाजाने वाटत तो बुडाले का या वयात व्यवसाय करून राहिला धंद्याला लागला आणि तुम्ही लोक एवढा घोडे झाले तरी काहीच काम नाही करत नुसतं वटे राखता गावामध्ये लाजा वाटल्या पाहिजेत आणि कोणाचे असे फुकाचे पैसे कोणाला काही धमक्या द्यायचा तर कोणाला काही दादागिरीचे कामं करता लोक गावात तर भाऊ चुकलो बापा पण आता भाषण नका देऊ आम्हाला सोडा फक्त तुम्ही हो आता नाही करणार ना कानाला कानखडी आता डबल बापा कशाला हातही लावणार मी बस फक्त एकदा सोडा आता मी कशातच काही तुम्हाला सापडणारच नाही मी गावात कोण्याच खांडात नाही कोण्या याच्यात नाही काहीच नाही फक्त मला सोडा आता मला सोड जा बाबा मला सोड जा शांताराम सोड बा सोड जाऊ दे बा जे झालं ते झालं आता जाऊ दे टाक पांघरून त्याच्या जाऊ दे सोडून दे जाईल तो बापा सोडतो तुम्ही म्हणता मुंशीराम भाऊ तर देतो सोडून बा शांताराम भाऊ तुमचे लय उपकार झाले राजा तुम्ही सोडलं तर नाही तर हदलोक राजा आमच्यावर कोणी दयामया दाखवली नाही बा 17-60 लोक आमची मजा पाहून गेले अटीसा पण कोणी असं कोणाला असं वाटलं नाही की सोडा म्हणून तुमचे उपकार बापा जिंदगीभर नाही विसरणार मी करो शांताराम भाऊ मुंशीराम भाऊ तुम्ही लय चांगलं काम केलं राजा सारा गाव हाचे ना आमच्यावर नुसतं पाव जाता आम्हाला अटी येऊन काही तर बिस्किटं खाल्ले कोणी पोंगे खाल्ले कोणी वडापाव खाल्ला पण एकाने घासने दिला आम्हाला सांगा बरं तुम्ही किती चांगले लोक आहात शांताराम भाऊ चांगलं केलं राजा बस झाला शांताराम भाऊचा जप निघा नाटून सटका ना आता अजून तो बुडा हेला घेऊन आला आणि आपण जर अटी दिसलो की बस तुझ्या बरोबर आमची खरं पट्टी गाडी घेणं देणं चालणं निघणं अटून मग तो काय तर हो शांताराम भाऊ आता जातो घरी चला आपण काय तोंड पाहता गाडीचा की आपण खाता मारदा बुडेचा चला लवकर माहित नाही पडलं पाहिजे बुडेला आपण सोडलं म्हणून आता चालेल बा शांताराम मोठा माझ्या डोक्यातल्या का अजून एक फिरून राहिलो बोकडे घेतं का आपण बंद धंदे आपल्याच ताब्यात लावगणचे कसं अडाणी अंबानी कसे माणसाच्या पायाच्या नखापासून तो डोक्या केसा लोक बंद धंदे ताब्यात घेतले की नाही तसे गावातले बंदे धंदे आपल्या ताब्यात ही बोलत राहिलेलं का हे आपलं वय काय आपण करून का राहिलो सुशीन तसंच आता हे हेलगड घेतलं होतं ते बरं होतं आता हा सांडही आणला तुम्ही कुठून काही एक मनात येईन तर का साऱ्याच गोष्टी करतं का लोकाईले करतोय ना काही काय आपण घरचे काही टाटा बिरला नाही ना करोडपती नाही ना एकदा जर आपलं नुकसान झालं ना बाबू तर नानी सपनात येईन आपल्याला भीक मागायची पाहिजे बस झाला आता एवढ्याच गोष्टी समाधान म्हणा आता बरं बाप्पा तू म्हणतं तसं आता नाही काढत बापा खुरापत्या माडोक्षातल्या बस पण कसं मला एक आयडिया सुचते म्हणून मग कसं इन्कमचे सोर्स आहेत ना फुकट बसायचं आहे का आता पाय अटी बसेला आपण हेला बी आणि सांड बी आपला तिकडे फिरून राहिले मस्त म्हैस आली की अटीच रक्कनी लावली की
झाले 500 ताईट. असे धंदे आहेत ना आपल्याला. आयडिया राहू दे तुझ्या चुल्यात. हो, एक तर याच्यात मोकळी होते, थंडी होते. एखाद्या दिवशी लगा पुढे वळता वळता आपल्या बोकांड्याचं कुदलान बाबू पावन गेलं तर पुढून निघित. तुला काय समजून राहिला आहे का? कमी आहे का गेम हा? आता काही गोटी नको काढू डोक्यातल्या काही. भाऊ बापा मला माहीत आहे, बस याचा एवढं हँडल नाही होत आपल्या यानं. पण काही माना तू आहे, तुझे 2 पोर आहेत ना, त्याचे यानं त्याला घेऊन आपण आपल्या सपोर्टले त्याचा काही भात बांधू नको गड्या. माझ्या 2 पोरी इथे राहायला ते कशा कोण्याच कामाचे नाही, कोणा रोगार चालत नाही. आणि तुझ्या नातू आहे तर त्याला ह्या गोष्टी पटत नाही. त्याला पाहिजे मॉडर्न धंदे, दुकानात बसायचं काम पाहिजे त्याला. हे धंदे करीन का तुझ्या नातू? हा इथे राहिलात पण सुधरतील ना. पैसा पाहायला कोणी सुधरते? जरा एक त्याला समज देऊ. गड्या ते कोणाच रोगावर चालत नाही तरी गडा बस्तोर होईल ते हुरे. त्याला किती लावलं की नाही तर काहीच मिळ येत नाही त्याचा. आता पाय ना 2 दिवस झाले उलटे टांगेला आपण ना. पण त्याच्या बायकाईला तरी चिंता आहे का? त्याच्या लेकराला तरी चिंता आहे का? ते जरी म्हणायला आले का आपल्याला का सोडा की ढमुक की तम्मुक, ते सारं गाव कायला भाऊ त्याला रे. ते जर गोटच काढत नव्हता तू त्याची गोट काढली मग मस्त सटकते. जेव्हा त्या शिवल्यान देवल्याचं काही घेण देण नाही, जाऊ दे मोडून टाकतो विषय. कुठे बा मी तुम्हाला बंद गाव पाहून राहिलो आणि तुम्ही अडीचा या पळीतात येऊन बसेला. काय बापा सांगत बी नाही मले. सांगा लागते बापा. तुला काय लव लेटर पाठत जाऊ का रोजतोय घरी? गड्या इकडे चाललो तिकडे चाललो, ढमुक फलान ठिकाणी चाललो. काय तुला काय काम पडलं आमच्यासोबत? मला तुम्ही असले की गमते. 2 गोटी होता, गप्पा गोष्टी मारणं आपल्या टाइमपास होते तेवढा. म्हणून मला तुमची आवड आहे ना. करतो कमाई या वयात आणि तुम्ही करा टाइमपास आमच्यासोबत. अरे जवान सारखा जवान असणं थोडंसं काम करत जाय ना. जरासं रोगात आठवणं ते त्याचं खाणं हागणं जाय, दुसरं काही नाही. बस झाल्यानं गोटी मारणं, आता गप्पा मारणं. करायचं काय काम आहे? लय कमायला आपल्या बुड्यानं. अवदोषी आहे मग बुंदोषी गमवून आपण नाव द्यानं कुठे विचार करता कामाचा धंद्याचा. मस्त टाइमपास करायचा, गप्पा गोष्टी सट्ट झप काढायची. काम काही घेण देण नाही, टेन्शन ना घेऊ तुम्ही. तरी मस्त गड्या हात जोडले बाप्पा तुले, हात जोडले रे गड्या. येत जाय बापा रोज आम्हाला गप्पा मारायला. आम्हाला हेला धरायले सांड धरायला माणूस पाहिजे. तुझ्यासारखा जवान यंग असला की आम्हाला टेन्शन नाही राहत. बरं मी तुमच्या कामाचा माणूस आहे. तुम्ही म्हणता काही कामातच नाही. चला मग चला ना, तिकडे म्हैस देऊन एक लावून. बाप्पा चाल मित्र हो. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनल नसेल केलं तर. अरे माऊली तो शिवल्या आहे का पाय बरं? शिवल्या सारखा दिसून राहिला. पण शिवल्याचा त्या बुड्यान बांधून ठेवला आणि वाळग्या उलटा टांगेला. आणि तो कसा काही निघले? ते बुडे का सोडणार आहेत का बापा? त्याचा बाप तर पुरा खतरनाक आहे. वाटून राहिला गड्या तो शिवल्याच आहे. नक्की शिवल्या. तो इकडेच येऊन राहिला पाय तो. हो शिवल्या जातो. येऊ दे बरं आहे टाइमपास. अरे नुसता दोस्तच करता कोल्ली माया. नुसता दोस्त 3 दिवस झाले उलटा टांगेला मा बापान मले. काही चहाचं पाणी पाजा, बिस्किट पुडा एखादा, काही एखादी पोळी. पाणी तर विचारायला येतं टिसा. नाही सोडायला तर मेला की जिता पायाले ते नाही हराम घोर. अरे बाप्पा शिवलाल त्यासाठी घेऊनच येऊन राहिलो आता. माझी पप्पा नानत होतो. मा बायकोला मी हातात सांगितलं की पूर्ण या पोया कर. शिवलालले घेऊन जाणार. शिवलाल 3 दिवस झाले उपाशी. आता चाल बा तुला मा बायकोला विचार लागलं असतं. काय फेकते बाबू नाही वा. आता दोघांचा विषय तोच चालू होता आमचा. म्हटलं वा बुड्यानं काही केलं बा. 3 दिवस झाले शिवलाल उलटा टांगेला. पाणी नाही काही नाही का आपण गेलोय नाही. आणि तडसा दिसलो असतो त्याला त्या बुड्यानं आम्हाला पादवलं असतं रे. आमची फाट्टी न त्या बुड्याले म्हणून आलो नाही काय मी. अबन्या माऊली तुमची नुसतं कोल्डी माया. काम पडलं की शिवलाल. सुईच्या भोकात माहित नाही मग काम पडलं की मग मी दिसतो त्याईले. मस्त आहे ना रे. मावर बेतली तर लोक सोडून गेले. पायाला नाही आले तडीसा. मेलाय की जिताय म्हणून शिवलाल. बरं की का त्या शांताराम भाऊनं सोडलं, मुंशीराम भाऊनं सोडलं. नाही तर तुम्ही तर लोक मोरू देत होते मले. रम नको हुबान असा काही बोलू नको. कसं त्या बुड्याले आणि त्या डॅनेले भीती आमचा जीव. कसं भाऊ ते काय करतील याचा अंदाजच नाही. तुझ्या बरोबर आम्हाला त्यानं उलटं टांगलं असतं. आमची फाटली म्हणून आम्ही काय आलो नाही बा. त्या बुड्यात तुम्ही माझ्या कसा रगेल बोलते तर मग. तर भाऊ त्या बुड्या जो आहे हेला, त्या बुड्याला भीती आमचा जीव. त्या बुड्याने जर आमच्या मागून जर हेला चढवला की ना मागून टाकलं तर पुढे निघलं असतं डायरेक्ट. जाणं बे जाणं काही नका सांगू ना. परके पुरलेले को पण तुम्ही नाही पुरले. तुम्ही तर माझ्या उन्हावर जाणार रे. मी मेलोच चालते तुम्हाला. नुसतं दोस्त वरच्यावर थुक्याल तू काय तू काम काही खरं नसते. ते मतलबीपणा आहे सारा तुमचा. काय सांगून राहील तुम्ही. फेकाले गोर तुमचा टेप्पर. आजपासून माझं येत नव्हता जातो तुम्ही. काम पडलं की शिवलाल.
गलत नको वाटून घेईन तू. कसं आपल्या दोस्तानं लहानपणापासून दोस्त आहे रे आपण. लगा चड्डी नेसता ये ना त्यापासून आपण सोबत आले का? एवढ्याच हे किटकुल्या गोष्टीसाठी आपलं दोस्ताना तोडता केलं का? गलत नका वाटून घेऊ म्हणून राहिला तू. पायाने आलेले कोमल तुम्ही मेलो की जिता येतं. शिवलाल चुकलं ना आमचं. आले गो टप्परेवर तुमचं टप्पर चाललो मी. पाय रे बा शिवलाल रागाले का? आता शिवलालचे आपलं काम पडलं की अजिबात काम नाही करत. आपल्या दारी उभा नाही करत. आता चाल बा त्याला धरक लोणी पोणी लावू जरासं चोपड चापड करू त्याले त्याचा राग शांत करू. चाल बरं माऊली. काहीच नाही बाबा तो आता काही चोपड चापड गेल्याने काही थंडा होत नाही. त्याला जरासं आता मटन पटन खाऊ घालायला लागेल एखादी प्लेट. तर मेळीन त्याला एखादा कटरी पाजा लागेल त्याला. तसा मेळ नाही गप्पा गप्पा येत नाही तो आता पुरी तपेला त्याची गरम व्हायला त्याची. बापा तू म्हणशील ते करू. आणतो बापा मा बायकोजवळ 200 रुपये 200 तू आण. 400 घेऊन येऊ बापा एखादा क्वार्टर आणि त्याला पाजू घेजो मटन गिटन खाऊ घालू बापा शांत करू त्याला. चाल मित्र लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.